त्या भरतानं श्राप दिला, काही तू माझी आई नाही, तुझं नाव कधी ठेवणार नाही. तुम्ही एवढ्या जणी इथं बसलेले आहात, तुमच्यापैकी काही नाव आहे कुणाचं? अय सातारा, काही एखाद नाही ना? तुमच्यात नाही, कुठंच नाही. उमेश महाराज कुठेही जा तुम्ही कीर्तनाला, नाही. तो श्राप आहे भरताचा. काही तुला तर आई म्हणणारच नाही, पण तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. ऐका, पुढा सांगतो, धनासाठी जाग राहा, धन दारा. दारा म्हणजे पत्नी. कीर्तनाला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, सप्ताह करू देते की नाही, टाळ वाजू देते की नाही. जाग राहा, धन दारा. पुत्र ज्याला मुलं, मुलांच्या ठिकाणी जाग राहा. फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. आपले माणसं मुलाच्या ठिकाणी आता जागे नाही, वेळ नाही त्यांना. मोबाईलमध्ये गेलेत, पैसे कमवायला लागलेत, भरपूर श्रीमंत झालेत, पण मुलांना वेळ नाही. आपली माणसं मुलांना वेळ देत नाहीत, मुलांसाठी जागे नाहीत. हो, फक्त मुलांसाठी जागा असणारा एकच धर्म आहे जगात, मुस्लिम धर्म. त्या पोराच्या डोक्यात टोपी घालतो, करंगविला धरतो, रोज मस्जिदमध्ये नेतोय. आपला अल्लाह आहे, खुदा आहे, नमाज आहे, कुराण आहे, शिकवतो त्याला. आपला बाप आपल्या पोराला गंध लावायला सांगत नाही, करंगविला धरून मारुतीचं मंदिर दाखवत नाही. परिणामे तो अधार्मिक बनत चाललाय, नास्तिक बनत चाललाय. त्याला हिंदू धर्म, देव, देश मान्य नाही. त्याचं कारण बालपणामध्ये तुम्ही त्याला संस्कार दिले नाही. हो, बालपणात त्याची आई, त्याचा बाप त्या मुलासाठी जागं राहिला नाही. ऐका, बालपणामध्ये बापानं जागं राहिलं पाहिजे, आईनं जागं राहिलं पाहिजे. ऐका, या देशातली पहिली माता आहे मदालसा नावाची. 4 लेकरं झाली तिला, 4. त्याच्यातला एक पोरग राजगादीला ठेवलं आणि 3 पोराला पाळण्यामध्ये टाकलं. आणि पाळण्यामध्ये झोके देताना आपल्या लेकराला ती माता शिकवायला लागली, हा देह नाशिवंत मळमूत्र. ऐका बरं काय म्हणायची, मळमूत्राचा बाधा, हा देह नाशिवंत. पाळण्यामध्ये वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांदा, वरी चर्म घातले रे, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, रव रव दुर्गंधी रे. स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, परियंदे मदालसा, सोहम झोझो रे बाळा. पाळण्यामध्ये काय सोपे प्रमाण आहेत, काय सोपे शब्द आहेत. पाळण्यामध्ये म्हणते राजा, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेथे, असती पावदंड. जा, साधूच्या संगतीत जा. जा रे राजा, हो साधू बन, संन्यासी बन, हो देवाची भक्ती कर. पाळण्यामध्ये एक मदालसा नावाची माता आहे, आपल्या लेकरासाठी जागी आहे. ऐका, विदर्भामध्ये जन्माला आली जिजाऊ आणि मराठवाड्याची सून झाली. भाग्यवान आहे तुम्ही, तुमचा भाग. राजांची कर्मभूमी आहे. सज्जनगड जवळ आहे, अजिंक्यतारा जवळ आहे, रायगड जवळ आहे, पुरंदर जवळ आहे, राजगड जवळ आहे. ही राजांची कर्मभूमी आहे. सह्याद्रीचं खोरा आहे तुमचा सातारा जिल्हा. आणि या साताऱ्याला 2ही गाद्या, ही राजांची गादी आहे. ही शिवाजी महाराजांची माणसं आहेत, त्यांच्या वंशात जन्माला आलेली, त्यांच्या कुळात जन्माला आलेली. त्यांच्या हाताखाली आपण काम करताय, भाग्यवान आहात. ऐका, पोरगी जन्माला आली म्हणून लखोजी राजानं हत्तीहून साखर वाटली. काय बाप असेल उमेश महाराज. पोरगी जन्माला आली जिजाऊ म्हणून हत्तीहून साखर पान वाटलं. हत्तीहून आमचा बाप इथं पोरीला गर्भातच मारायला लागलाय, बाहेरच येऊ दे ना ते. आणि मग आता म्हणायचं नवरी मिळत नाही. आता कशी मिळत, मिळणार नाही. आता 2-4 वर्ष लय आलेत. अजून जवार मुला मुली समान होत नाहीत. आमच्या बीड जिल्ह्याचा 1 नंबर आलता मुली मारणे. लई मुली मारल्या माझ्या गावात. उमेश बाबा शेळके सर कमीत कमी ट्रक भरून पोरं बिना लग्नाची, 1 ट्रक भरून. का पोरीच नाही ना मार. बाप काही दुसऱ्याचं नाही, आपणच मारल्यात. कधीच मारत जाऊ नका. या देशातली गाय
आणि या देशातली मुलगी कधीच मारायची नाही. एक होऊ द्या तुम्हाला तरी चालेल, 2 होऊ द्या तरी चालेल, पण गर्भातल्या मुलीला कधी मारू नका. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. एक मुलगी म्हणत असते आईला, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई नको ग, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. नको ग आई, होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका, गर्भातल्या मुलीला कधी मारायचं नाही. हा ऐका, मुलगी जन्माला आली, हत्तीहून साखर वाटली लखोजी राजानं, पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली की तलवार चालवायला लागली, 11 वर्षाची झाली की घोडा चालवायला लागली, 12 वर्षाची झाली तर रिकिव्या लावायला लागली, 16 वर्षाची झाली तर दांडपट्टा चालवायला लागली. स्वतंत्र घोडा, स्वतःचा हत्ती, स्वतःचं सिंहासन, स्वतःचा महाराष्ट्र. काय स्वप्न पाहायला लागले. अशी मा काय नाही आम्हाला, अशी आई पाहिजे आम्हाला, जागी राहणारी आणि पोराला जाग करणारी. ऐका, कोणती माता भाग्यवान आहे, कोणती आई जागी आहे. एवढ्या चांगल्या माता कीर्तन ऐकतायत, एवढं सुंदर कीर्तन तुम्ही ठेवलंय, हो काहीतरी शिकण्यासाठी ना कीर्तन. कोणती आई जागी राहिली आहे का. जशी पुराणातली मदालसा आहे तशी इतिहासातली जिजाऊ आहे. हो, जाधव माहेरचं आडनाव, भोसले सासरचं आडनाव. हो, वेरूळला देण्यात आलं. शहाजी राजाबरोबर लग्न झालं, थाटात लग्न झालं. लग्नाच्या नंतर 2च वर्षानं जाधवाचं आणि भोसलेचं युद्ध लागलं. आपल्या देशाला कलंकच. आपापसातच भांडण खेळतात लोक. हो दे तिकडे, काय व्हायचं ते पण आपण का भांडायचं. माळ्यानीच काय मराठ्याशी, मराठ्यानीच काय माळ्याशी, वंजाऱ्यानीच काय काय नका नका नका. निदान वारकरी संप्रदायात तरी नको, तिकडे हो दे काय व्हायचं. आपल्या सप्त्यात तरी नको. नका महाराज, हे चांगलं नाही महाराज. आपापसातलं भांडण चांगलं नाही. बरं, विनंती असेल तुम्ही पूर्वीचा इतिहास वाचा. नुसतं हत्ती पिसाळल्याहून भांडण झालं. हत्ती मारला म्हणून, घोडा पिसाळला म्हणून तलवारी आपापसात भिडल्या. जाधवाच्या तलवारी भोसल्यावर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर आदळल्या. इतकं घनघाती युद्ध सुरू झालं. युद्धाचा शेवट जिजामासाहेबांचा सक्का भाऊ भोसल्यांच्या तलवारीनं धरणीला पडला. आणि माझा पोरगा जाधवांनी पाडला, भोसल्यांनी पाडला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा तलवार घेऊनच रणांगणात उतरला. एक भोसलेचा सरदार उडवायला लागला. जंजीर चालवायचा, शमशेर चालवायचा, कुणी उभं राहत नव्हतं. असा लखोजी राजा जिजाऊचा बाप सपासप तलवार चालवायला लागला. एक भोसलेचा सरदार उडवायला लागला. एकच सरदार जिवंत राहिला, उमेश बाबा, ज्याला स्वतःची कन्या दिली होती, जावाई. किती आवडतो जावाई आपल्याला. जावाई येणार म्हटल्यावर किती आनंद असतो आपल्याला. त्या जावयाच्या तलवार आदळली. एका बाजूला बाप आहे ज्यानं जन्म दिला, एका बाजूला नवरा आहे ज्याचं कुंकू लावलंय. काय करायचं जिजाऊन. ऐका, कोणती माता संस्कार देणारी आहे, कोणती माता संस्कार देणारी आहे, कोणती माता पोरासाठी जागी आहे. सातारा जिल्हा प्रत्येकानं घरी घेऊन जा शिकण्यासाठी. रे, एका बाजूला बापाची तलवार आहे उमेश बाबा, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय. हो, आपल्या मेनातली तलवार काढली तिनं जिजाऊन आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. काय संस्कार आहेत हे महाराज. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. नुसतं ऐकू नका, हे घरी घेऊन जा. संस्कार इथून जन्माला येतात, आईच्या गर्भातून येतात. म्हणून जाग करा लेकराला. ते बघ शिवबा कोंडाणा पाहिजे, तो बघतो अजिंक्य तारा, तो बघतो रायगड, तो बघतो पुरंदर, तो बघतो ध्वज पाहिजे, हत्ती पाहिजे, तानाजी पाहिजे, येसाजी पाहिजे. बालपणामध्ये आईनं
शिवबाला जागं केलंय. म्हणून तर आज आपण थाटात स्वराज्याचा आनंद घेतो, थाटात आपण जगतो. कायम ध्यानात ठेवा, बालपणामध्ये लेकरासाठी जागं राहा. जिजाऊचं उदाहरण आहे, अहिल्याबाई होळकराचं उदाहरण आहे. किती माता सांगता येतील मला तुम्हाला, त्याच्यात वेळ जाईल. चला, धनदारा पुत्र, पुत्रासाठी जागं राहा, धनासाठी जागं राहा, दारेसाठी जागं राहा, बंधू बंधू भाऊ भावासाठी जागं राहा. आपला भाऊ व्यसनी होत असेल तर त्याला बाजूला काढा, चुकत असेल तर त्याला आपल्या वर्मामध्ये आणा. कायम ध्यानात ठेवा, नुसती रामलालाची मूर्ती बसवली, आनंद केला जगानं, महाराष्ट्र आनंदित झाला, सगळ्यात जय जय जयकार केला प्रभू रामचंद्राचा. पण आता मूर्ती बसली, अयोध्या सजली, त्या अयोध्येचं रामायण घराघरामध्ये आलं पाहिजे. तो राम शिकला पाहिजे, तो लक्ष्मण शिकला पाहिजे, भरत शिकला पाहिजे. रामायण कशासाठी, कीर्तनं कशासाठी आहेत, प्रवचनं कशासाठी आहेत? टाइमपास म्हणून, मजा म्हणून नाही रे दादांनो, ते शिकण्यासाठी आहेत. भावासाठी जागं राहणं रामायण शिकवतं. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकईनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी. हे राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. ऐका, आईचं आणि बापाचं वचन घेतलं, अंगामध्ये वल्कल धारण केली, आणि विश्वाचा मालक अयोध्या सोडून वनवासामध्ये निघून गेला. कसा रे मला टाकून गेला राम. एक टाळ वाजवा. फार सुंदर रचना आहे, पंडित भीमसेन जोशीने गायलेली आहे. ऐका, बागेश्री राग आहे. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन जी व्याकुळ होतो. घरावरच्या गुड्या खाली झाल्यात, अयोध्या रडायला लागलेली आहे, प्रत्येक जण दुःखी झालाय. ज्याला गादीवर बसताना बघायचं होतं तो 14 वर्षासाठी वनवासात निघालाय. काय प्रसंग आहे, ऐका. रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आराम. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला राम. रामाविन माझ, हे रामाविन माझा रे, हे रामाविन, हे रामाविन, हे रामाविन, रामाविन, रामाविन माझ चैन पडेना, सुचत नाही काम. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला राम. राम प्रभू निघून, जरा जोरात वाजा, जोरात. राम प्रभू निघून गेले, अयोध्या उदास झाली, आणि भरत आणि शत्रुघ्न परत आले, उमेश बाबा. आणि त्याला आल्यावर कळालं भरताला की माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. त्या देशातला पहिला भाऊ आहे बरं महाराज, की त्यानं भावासाठी आईला श्राप दिला. कैकई चांडाळणी पापिणी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. रामायण काय शिकवतं आपल्याला बघा. एका इताच्या बांधासाठी भांडण करणारे भाऊ कुठं, अर्ध्या एकरसाठी कोर्टामध्ये जीवनभर लढाई करणारे भाऊ कुठं. एक भाऊ म्हणतो आई मला गादी मिळण्यासाठी तू माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. लक्षात ठेव मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. जगातलं सगळ्यात वाईट काय माहिती का आईच्या जीवनात, पोरगा जिवंत असताना आईला आई म्हटला नाही, मेल्यापेक्षा जास्त दुःख. पोरगा जिवंत असताना बापाला बाप म्हटला नाही, मेल्यापेक्षा जास्त दुःख. मायबाप निघून गेल्यावर 10 लाख घालू नका, मायबाप निघून गेल्यावर सप्ताह करू नका. मायबाप जिवंत असताना सप्ताह करा.
मायबाप जिवंत असताना एखादी वारी करा. मायबाप जिवंत असताना त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घालून व्यासपीठावर बसून त्यांचा कृतज्ञता सोहळा करा. मानाचा मुजरा करतील तुम्हाला ते. आमच्या पोटी चांगला मुलगा जन्माला आला म्हणतील. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतील त्यांच्या. गेल्यावर खर्च करण्यापेक्षा तुमची आई जर म्हातारी झाली असेल तर या 2 हातानं तिला जेवू घाला. काला करून जेवू. चालता येत नसेल तर हातानं चालवा. जेवता येत नसेल तर जेवू घाला. खरंच सांगतो, निघून गेल्यावर काही फायदा नाही. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. खरंच सांगतो, उमेश महाराज तुम्ही 2-4 वर्षापासून चांगली कीर्तनं करताय. अगोदर गायन करत होता. सातारा नव्हे तर महाराष्ट्रभर तुमचं जिव्हाळा चॅनल, आमकं चॅनल गाजलेलं आहे नाव. जे टॉकीजला गेलात, मन मंदिराला गेलात, सगळेच आपण कीर्तन करतो. शेळके महाराज आपण सगळी किती कीर्तनं केली म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा होईल. आमच्या संप्रदायात लोक म्हणतात इंदुरीकरा इतकी कीर्तनं कोणाचीच झाली नाही. अंगाला केस नाही एवढी कीर्तनं झाली म्हणतात त्यांची. ते म्हणतात कीर्तनात. तरी त्यांना विचारा, अर्धा सातारा जिल्हा माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. मला नाही माहिती. मी 2010 पासून कीर्तन करतो. ऐका मी कशासाठी सांगतो. पृथ्वीची प्रदक्षिणा मारायला आपल्याकडे आयुष्य नाही. कितीही प्रवास केला आणि कितीही ताकद लावली, हो सातारा जिल्हा घरी घेऊन जा, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा आपल्याला कधी होऊ शकत नाही. एकदा गेलो नाही आपण अजून काशीला. 2 लक्ष प्रदक्षिणा काशीला कधी होतील महाराज? पण ऐका, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं ते रोज मिळेल तुम्हाला. हा हो, काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा मारल्यावर जे पुण्य मिळतं केल्यावर ते रोज मिळेल. कधी मिळेल महाराज? ओवी ऐका, ओवी. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. कधी घडतात? पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा घडतात. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा केलेलं पुण्य घडतं कधी? ओवी घरी घेऊन जा. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य हो. जिवंत असणाऱ्या तुमच्या आईच्या पायाला दिवसातून एकदा मस्तक लागलं, एवढं पुण्य तुमच्या पदरात पडलं. माय बापे वो केवळ काश, माय बापे वो केवळ काशी. बोला, माय बापे केवळ काशी. माय बापे केवळ काशी. माय बापे वो केवळ काशी. माय बापे केवळ काशी. माय बापे केवळ काशी. माय बापे केवळ काशी. येणे न जावे तीर्थासी. बोला, येणे न जावे तीर्थासी. देणे न पुंडलिके वो काय केले, पुंडलिके काय केले. पुंडलिके काय केले. पुंडलिके काय केले. काय केलंय पुंडलिकान? परब्रह्मा उभे केले. विश्वाचा मालक उभा करण्याची ताकद आई वडिलांच्या सेवेत महाराज. गेल्यावर नाही, जिवंतपणे करा. कशामुळे लांबलं? त्या भरतानं श्राप दिला, काही तू माझी आई नाही, तुझं नाव कधी ठेवणार नाही. तुम्ही एवढ्या जणी इथं बसलेले आहात, तुमच्यापैकी काही नाव आहे कुणाचं? अय सातारा, काही एखाद नाही ना? तुमच्यात नाही, कुठंच नाही. उमेश महाराज कुठेही जा तुम्ही कीर्तनाला नाही. तो श्राप आहे भरताचा. काही
तुला तर आई म्हणणारच नाही, पण तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. ऐका, निर्णय घेतला भरताना ही गादी माझ्या दादाला द्यायची. काय भाऊ आहे महाराज, भावासाठी जागं राहणं सांगतोय बरं. भावानी भावाला कसं जागं केलंय ऐका. सिंहासन, अयोध्या, राज दरबार सगळा रथामध्ये भरला आणि रथ घेऊनच वनवासात निघाला. भरत चला रे अपने राजा को मना. काय शब्द आहेत महाराज. भरत चला रे अपने भैया को मना. राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन पाय. गादी घेऊन निघाला. काय काय घेऊन निघाला बघा. अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में धरने. राम काज के काज सवारे, माताएं चली संग प्रजा के. भगत चला रे प्रभु दर्शन पाए. भरत चला रे अपने भैया को मनाने. निघाला हो, गादी घेऊन निघाला. कोण भाऊ जातोय महाराज, कोणी जात नाही. गाद्या सिंहासन घेऊन निघाला. माझ्याकडे बघा, प्रभू रामचंद्र चित्रकूटावर पोहोचले होते आणि अयोध्येतून भरत गाद्या घेऊन निघाला. तर प्रभू रामचंद्राचा चेहरा थोडा सुकला आणि त्या आरण्याची वनदेवी प्रगट झाली. आणि त्या वनदेवीनं प्रभू रामचंद्राला विचारलं, राम नारायणा प्रभू का चेहरा पडलाय, काही त्रास आहे का, पर्णकुटी बांधून देऊ का, पाण्याची व्यवस्था करू का, झाडलोट करू का, तुम्हाला काही सावली करू का. तुम्ही माझे मालक आहेत, प्रारब्धानं तुम्ही आला तिथे, काय सेवा करू. त्या वनदेवीला प्रभू रामचंद्राने एक सेवा सांगितली. एकच काम कर म्हटले, ज्या रस्त्यानं आलो ना म्हणे मी, त्या रस्त्याला जा आणि त्या रस्त्याचे सगळे काटे तुझ्या सामर्थ्यानं बाजूला कर. तर ती वनदेवी म्हटली, प्रभू तुम्ही यायच्या आधी तरी सांगायचं ना. तुम्ही येताना तुमच्या पायाला काटे टोचून बसले आणि आता तुम्ही गेल्यावर कशाला ते काढायचे, तुम्ही पोहोचल्यावर का बाजूला करायची. आता कोण येणार आहे, आता काय गरज आहे, आता कशासाठी. ऐका ऐका. तर रामचंद्र म्हणतात, वनदेवी त्या रस्त्यानं माझा भरत यायला लागला तर माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. एक वाक्य ऐका माझा. ज्या दिवशी तुम्ही सप्त्याला कीर्तनाला यायला निघता, ज्या दिवशी तुम्ही देवासाठी द्यायला निघता, वारीला निघता, वाक्य ऐका बरं का. भगवान तुमच्या रस्त्याची सगळी काठी बाजूला करतो बरं. वर्गणी द्यायला निघा, पंगत घालायला निघा, वारीला निघा, कीर्तनाला निघा, भजनाला निघा, तुमच्या रस्त्याचे काटे बाजूला होतात. योगक्षेम त्यांचा, योगक्षेम त्यांचा, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. योगक्षेम त्यांचा, बोला योगक्षेम त्यांचा, योगक्षेम त्यांचा जाणी गोड भारी. योगक्षेम त्यांचा, योगक्षेम त्यांचा, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. योगक्षेम त्यांचा, योगक्षेम त्यांचा, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. हे वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया. ओ पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव उरवी वासना. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. वाट दावी कर
देह भाव वय देह भाव पुरवी वासना वा 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 देह भाव वय देह भाव वय देह भाव पुरवी वासना काय गोड शब्द आहेत. स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतो राम, पण भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. सामर्थ्यानं बाजूला कर म्हणतो. भरत पोहोचतो, हंबरडा फोडून रडायला लागतो. प्रभू मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे, सिंहासन तुमचं आहे, अयोध्या तुमची आहे. माझ्या आईचं चुकलंय, माझं चुकलंय, मला माफ करा. काय चुकलंय भरताचं बोला. कोणी सांगू शकतं भरताचं काय चुकलंय? अहो कुणालाच सांगता येणार नाही. भरताचं चुकलेलंच नाही ना महाराज. चुकी नसताना हात जोडतो, मला माफ करा म्हणतो. सगळ्यात आवडतो देवाला असा माणूस बरं का. सगळ्यात जास्त देवाच्या आवडीचा कोणी तर भरत आहे रामायण. कारण तो चुकी नसताना हात जोडतो, मला माफ. नम्र माणूस देवाला आवडतो. म्हणून सांगतो, वारकरी संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. संप्रदायाचा गाथा तुकोबर आहेत, पण स्वतःला म्हणतात मज पामर आहे काय थोरपण. पायीची वाहन पायी बरी. काय नम्रता आहे उमेश महाराज.